तुम्ही कधी ऐकलंय का? बायकोच्या डिलिव्हरीनंतर नवऱ्याने तिच्यासाठी मेथीचे लाडू बनवले. हॅलो, मी सोनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. डिंक मेथीच्या लाडूसाठी लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे. असे लाडू माझ्या डिलिव्हरीनंतर माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी बनवले होते. या मिक्सरच्या मदतीने चक्क 6 किलो मेथीची लाडू घरीच बनवले. हे मॉर्फी रिचर्डचं 1000 वॅटचं मिक्सर आहे. मागच्या 2 वर्षापासून आम्ही यूज करतोय. सोबत ही 4 भांडी येतात. 3 तर कॉमन आहेत, पण हे 4थं भांडं ना छोटंसं आणि युनिक असं आहे. सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायच्या. या लाडूमध्ये या बिया आवर्जून टाकायच्या आहेत. मेथी भाजून घ्यायची आणि डिंक तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. भाजलेली मेथी मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून वाटून घेते. पहा, फक्त 1 मिनिटाच्या आत मेथीची छान अशी पावडर तयार झाली आहे. तीही तुपामध्ये परतून घ्यायची. आणि हे मिक्सरनं खरंच खूप छान क्वालिटीचं आहे. तुम्हाला या मिक्सरची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. नंतर आता खारीक आणि खोबर मिक्सरमध्ये बारीक करून घेते. सहसा हे मिक्सरमध्ये बारीक होत नाही बरं का. आमच्याकडे तर हे गिरणीवरती दळून आणतात, पण या मिक्सरमध्ये फक्त 2 मिनिटात खारीक आणि खोबरची मस्त अशी पावडर तयार झालेली आहे. बरेच जण रेडीमेडची खारीक पावडर आणतात, पण त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा खारीक नसतो, त्यामुळे ते अवॉइड केलेलंच बरं. जर तुम्हाला जाडसर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही तसंही काढू शकता, पण माझ्याकडे लहान मुलं असल्यामुळे मी सर्व काही छान बारीक अशी फाईन पावडर केलेली आहे. हे लाडू तुम्ही बाळंतिणीला बनवून द्या. तिला ताकद तर मिळेल, शिवाय दूधही छान येणार आहे बाळासाठी. किंवा तुमची कंबर दुखत असेल, गुडघे दुखत असतील तरीसुद्धा या थंडीमध्ये असे लाडू तुम्ही बनवून खाऊ शकता. मला गूळ आवडत नाही म्हणून मी साखर ॲड केलेली आहे. तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही गूळ ॲड करा. त्यानंतर तूप टाकून मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहेत. माझी आई तर म्हणते हलवाईसारखे दोन्ही हाताने लाडू बांधतेस. तुम्हाला कसे वाटले लाडू कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.